नंतर सुनील जाधव सर, सचिव आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक स्मारक समिती यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. उपस्थित मान्यवर आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करून, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, सरांसारखा वक्ता नाहीये. सरांनी तर इतिहास सांगितला आहे. सर्वप्रथम समाज आणि संघटनेच्या वतीने बार्टी या संस्थेचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे. सरांनी तर इतिहास सांगितला, पण काही गोष्टी अजूनही राजेंचे जे आपण म्हणतो की ते अजून प्रकाशित झाले नाहीत किंवा लोकांसमोर आलेले नाहीयेत. कुठलाही इतिहास आपण म्हणतो की आपल्याला इतिहास घडवायचा तर पहिला आपला इतिहास माहिती पाहिजे. असा हा बेडर रामोशी समाज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला इतिहास शिकवला जातो. पण ह्या जर बेडर रामोशींचा जर इतिहास बघितला, छत्रपतींच्या अगोदर परक्यांचे जर कोण विरोधक या इथं होते तर ते जर तुम्ही गॅजेटर वाचले तर इथले बेडर रामोशी होते. ज्यावेळेस आपलं हिंदवी स्वराज निर्माण होत होतं त्यावेळेस ह्या बेडरांनी आपले जवळ 30 किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले या हिंदवी स्वराज्यामध्ये, आणि हे स्वराज्य निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. असा हा लढवया समाज, गुप्तहेर बहिर्जी नाईक ज्यांना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हटलं जातं, त्यांच्यावर अनेक या समाजातले गुप्तहेर होते. गुप्तहेर म्हणजे काय? जर दुश्मनांनी पकडलं त्याला मृत्यूदंड हाच एक पर्याय होता. असं धाडसी काम ह्या बेडर रामोशांनी केलंय. मुघलांनीही बेडर का म्हटलं? जिसे कोई डर नाही, बेडर, त्यामुळे हे सर बेडर नाव पडलेलं आहे. आज कालांतराने बेडर वेगळं रामोशी वेगळं असं काय झालेलं आहे. पण जर आत्तापर्यंत जर स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास जर बघितला, ज्या ज्या देशामध्ये मोठ्या घटना घडल्यात, मग 1857चा उठाव असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो, त्याच्या अगोदर राजे उमाजी नाईकांचा असो, ते तुमच्या गोवा मुक्तीसंग्राम असू दे, काही कुठलाही इतिहास घ्या, तिथं तुम्हाला या समाजाचे क्रांतिकारक दिसतील. कारण की नेहमी या मातीसाठी देशासाठी लढणारा हा समाज, कारण की पूर्वजांनीच आम्हाला, जर इतिहासच आमचा सांगतोय की आपल्याला देश देवधर्मासाठी आपण कार्य करत आलेलो आहे आणि आपल्याला ते पुढे न्यायचं आहे, असा हा समाज. सर आतापर्यंत राजे उमाजी नाईकांची 30च्या वर पुस्तकं अनेक लेखकांनी लिहिलेली आहेत आणि सर्व लेखकांनी एकच संदर्भ घेतलाय, कॅप्टन मॅकेंटॉसच्या डायरीचा. पण त्या डायरीच्याही पलीकडं जवळजवळ 400 ते 500 कागदपत्र आहेत. मोडीतले कागदपत्र आहेत, इंग्रजी दस्तावेज असतील, आणि त्यातले जसं सांगितलं की डॉक्टर अनिल बैसाने जे आहेत इतिहास अभ्यासक धुळ्याचे होते, त्यांनी जवळ 10 वर्ष, त्यांचं खूप खूप खरं धन्यवाद मानलं पाहिजे, त्यांनी अभ्यास केला. त्यातले 200च्या वर पत्र त्यांनी शोधली, त्यातली काही त्या पुस्तकामध्ये त्यांनी मराठीत त्याचं अनुवादन केलेलं आहे. आज आपण मॅकेंटॉसनी लिहिलेलं वाचलंय, पण काही अशी पत्र आहेत की जर त्या पत्रांचा उलगडा केला तर खरंच आम्हालाही अंगावर ते काटे येतात ते वाचताना. एक एक असे काही पत्र आहेत, काही प्रशासकीय पत्र आहेत, पण काही पत्र असं आहे की काही गोष्टी सांगून जातात. मी सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं सांगेल की जाहीरनामा तो 9 कलमी, तो पहिल्यापासून मॅकेंटॉस इंग्रजांनीच प्रसिद्ध केलेला आहे. तर तुम्ही जाहीरनामा जर वाचला तर त्यांनी म्हणतात ना, जे धाडस केलेलं आहे, ज्या इंग्रजांचं अख्ख्या जगावर राज्य होतं, कुठलंही तुम्ही आफ्रिका हे घ्या, युरोप घ्या, खंड घ्या, कुठेही घ्या, ज्यांचं राज्य होतं त्यांना मारा व हाकलून लावा असं त्यांनी ते धाडस केलेलं आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी, आपण जे आता म्हणतो संविधान आपलं म्हणते की न्यायाचं राज्य, ते न्यायाच्या राज्याची संकल्पना त्यांनी तेव्हा मांडलेली आहे 150-150 वर्षापूर्वी.
तर ते न्यायाचं राज्य त्यांनी मांडलेलं आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये म्हणतात की सर्व एकसाथ जहागीरदार वतनदार यांनी उठाव करावा आणि इंग्रजांच्या विरोधात हे करावा, जे नंतर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलंय. त्यांनी आपली आझाद हिंद सेना केलेली आहे. ज्या ज्या गोष्टी आपण आज पुस्तकांमध्ये आपल्या थोर क्रांतिकारकांच्या बद्दल वाचतो, ती संकल्पना एका दऱ्याखोऱ्यात राहणारा, ज्याचं काही कुठलं साम्राज्य नाही, राज्य नाही, अशा व्यक्तीला ते मनात येतं आणि तो जाहीरनामा काढतो. अनेक जण म्हणतात आद्य क्रांतीवीर, पहिले क्रांतीवीर का? अहो, अमेरिकेचा जाहीरनामा लिखित स्वरूपात आल्यानंतर जर कुठला जाहीरनामा जर आला असेल, अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याची मागणी करणारा, जो इंग्रजांनी लिहून ठेवला, हा पहिला जो जाहीरनामा आहे तो राजे उमाजी नाईकांनी लिहिलेला आहे. त्यामुळे त्यांना पहिले आद्य क्रांतीवीर म्हणतात. इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे की त्यांची मागणी अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याची होती. असा जो क्रांतिकारक आहे त्यांचं आता मागील काही वर्षापूर्वी 8वीच्या पुस्तकात एक 2 पानी धडा आलाय, 11वी मध्ये आलेला आहे, ज्यांची 400 ते 500 मोडी कागदपत्र, इंग्रजी कागदपत्र आज आहे. पण आज तो इतिहास, आज 75 वर्ष लागली स्वातंत्र्यानंतर शासकीय जयंती साजरी व्हायला. का हो? राजे उमाजी नाईकांनी काय रामोश्यांच्या जमिनी हडपल्या, रामोश्यांवर अत्याचार होता म्हणून काय आंदोलन केलं? त्यांनी ह्या देशासाठी केलं होतं. त्यांनी जो उठाव केलता कुठल्या एका जातीसाठी केलं नव्हतं. आपले काही लेखक असतील, काही विचारवंत असतील, आजच्या ह्या खूप गढूळ वातावरण झालंय, जाती धर्मामध्ये ह्या महापुरुषांना अडकून ठेवलेलं आहे. ज्यांनी देशासाठी लढले अशा या थोर क्रांतिकारकाचं एक 2 पानाचा कुठंतरी इतिहास असतोय. मी पत्रांचं म्हणत होतो, तर त्यांचं एक पत्र असं आहे सर, एक जासुदाचं पत्र आहे. प्रबळगड जे म्हणतात राजे उमाजी नाईकांची राजधानी होती, तर त्या जासुदाला विचारतात त्या पत्रामध्ये की किती सैन्य आहे. तो जासूद म्हणतो 4 ते 5 हजार सैन्य आहे. त्याला प्रश्न विचारतात की त्या सैन्यामध्ये कोण कोण लोक आहेत? फक्त रामोशीच आहेत का? नाही, मराठा, मांग, अरब, सर्व जाती धर्माचे त्यांच्याकडे आहेत. ते इंग्रज विचारतात काय काय शस्त्र आहेत. आपण खरंच चुकीचं ते फोटो दाखवतात, हातात कुऱ्हाड वगैरे. त्यांनी इंग्रजांच्या पत्रामध्ये आहे की त्यांनी त्या ठासणीच्या बंदुकीन तलवारीने युद्ध केलेलं आहे. त्यांच्याकडे तीर कामटा होता, तलवार होती, बंदुका होत्या, असं तो जासूद म्हणतो. या गोष्टी आजपर्यंत बाहेर आलेल्या नाहीयेत. राजे उमाजी नाईकांना अख्ख्या देशभरातून सपोर्ट होता. ज्या सरदार घराण्यांनी, गायकवाड, सिंधिया, पेशवा, अजून कोणी असेल, 100 वर्ष राज्य केलं, पण त्या जो काही 1825-30चा काळ होता, आपल्या तलवारी म्यानात ठेवल्या होत्या, तेव्हा दराखोऱ्यातला एखादा व्यक्तीला सुचतं की आपण देशासाठी लढावं. जर काही पत्र जर वाचली तर आज ती काढली तर वादग्रस्त होतील. त्या पत्रांमध्ये जंजिराचे जे नवाब आहेत ते उमाजी नाईकांना पत्र लिहितात की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जर मला कोणी विश्वासू माणूस वाटतोय जो मदत करू शकतो तर ते तुम्ही आहात. जंजिराच्या सिद्धीचा जो नवाब आहे त्याला वाटतं की उमाजी राजे मला मदत करू शकतात. मॅकॉन्टच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे की निजाम म्हणतात आम्ही घोडदळ द्यायला तयार आहोत, राजे म्हणतात मी छत्रपतींचा माणूस आहे. आपण बोलला ते खूप, म्हणजे निजाम मदत करायला तयार आहेत, सिद्धीच मदत करायला तयार आहेत. छत्रपती जे कोल्हापूरचे असतील, सातारचे असतील, त्यांचे पत्र व्यवहार त्यांची त्यांना मदत होती. म्हणजे राजेंचा उठाव काही इथला लोकल उठाव नव्हता. एक उदाहरण सांगतो, जर एखादी बातमी मराठी पेपरमध्ये आली तर ती महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते. एखादी हिंदी चॅनलला हिंदी काळी इंग्रजी पेपर कुठं कुठं वाचलं होतं, जे गॅजेटर जे त्यावेळेस छापलं होतं, जिथं जिथे त्या त्या ठिकाणी त्यांचं जे गॅजेटर असेल, पेपर असेल, तो वाचला जात होता. मग लंडनच्या गॅजेटरमध्ये राजे उमाजी नाईकांची बातमी छापल्या जाते. मग ते आफ्रिकेत इंग्रज असतील, ऑस्ट्रेलिया खंडात असतील, अजून युरोपात असतील, तिथं तिथं राजे उमाजी नाईक त्यावेळेस माहिती होते.
म्हणजे हा उठाव हा काही इथला लोकल उठाव नव्हता. एक पत्र आहे, नंतर जे गव्हर्नर होते ईस्ट इंडिया कंपनीचे रेसिडेंट्स म्हणायचे, म्हणजे बॉम्बे रेसिडेंट्स जे आहेत ते पत्र लिहितात हैदराबाद रेसिडेंट्सला की आम्हाला उमाजी नायकांना पकडायला मदत करा. म्हणजे आत्ताचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आंध्राच्या मुख्यमंत्र्याला येतो की आम्हाला उमाजी राजांना पकडायला मदत करा. म्हणजे हा देश पातळीवरचा उठाव होता, हा काय कुठला सामान्य नव्हता. असे अनेक पत्र, अनेक उलगडा झाला पाहिजे. देशासाठी जे लढलेत राजे उमाजी नाईक आहेत, त्यांच्यावर त्यांचे सहकारी सरांनी सांगितलं की त्यांना 10,000 इनाम, 400 बिघा जमीन, एवढं हे होतं. 14 वर्ष सळो की पळो केलं, एवढं आमिष दाखवलं तरी लोकांनी त्यांना कट कारस्थानी पकडायला लागलं. का 14 वर्ष त्यांनी एवढं केलं? कारण की त्यांची दहशतही होती आणि लोकांचा तेवढा त्यांना आदरही होता. ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत होत्या त्यांना इंग्रज पकडू शकत नव्हते. पण आपल्या देशाला फितुरीचं एक शापच आहे. काळू आणि नाना ह्या दोन व्यक्तींनी इंग्रजांना साथ दिली त्यांना पकडायला. एक पत्रात असं आहे, इंग्रज त्या नानाला म्हणतात, म्हणजे नाना त्यांना म्हणतो की तुम्हाला उमाजी नायकच पाहिजे तर मी दागा फटका करून त्यांना मारतो. इंग्रज म्हणतात नाही, आम्हाला जिवंत पाहिजे. का? विचार करा. खूप काय सांगून जातं पत्र. कारण की इंग्रजांना दाखवायचं होतं, कारण की कुठंतरी चकमकीत मारले गेले हे नाही दाखवायचं होतं. आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीला पकडलंय आणि आम्ही त्याला फासावर चढून त्याला शिक्षा दिली, हे इंग्रजांना दाखवायचं होतं. म्हणून त्या काळू नानाला त्यांनी त्या पत्रात त्यांनी म्हटलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे की नाही, आम्हाला जिवंत राजे पाहिजेत. जसं छत्रपतींना त्यांचे जे सरदारांची साथ होती, तसे राजे उमाजी नायकांची पण टीम खूप मोठी होती आणि ते एक एक त्यांचे जे होते जीवाला जीव देणारे होते, म्हणून राजे पकडले गेले नाही. ते फितुरीनंतर त्यांच्यापासून बाजूला केलं आणि पकडले गेले. भुजाजी नाईक, कृष्णाजी नाईक हे दोन त्यांचे सेनापती होते. इंग्रज स्वतः लिहितात, भुजाजी नाईक म्हणजे मॅकेंटॉसच्या डायरी मध्ये आहे, तो एवढा डेंजर व्यक्ती होता की त्याच्यावर बंदूक उगरली तरी तो अंगावर धुवून यायचा, त्याला मरणाला भीती नव्हती. त्या भुजाजी नाईकला उमाजी नायकांच्या फाशीनंतर 1 वर्षांनी ते मारले गेले आणि त्याची बातमी लंडनच्या गॅजेटर मध्ये छापल्या जाते बघा. आणि पकडताना जी काही चकमक, म्हणजे इंग्रज त्यांना घेराव घालतात आणि म्हणतात तुमचे शस्त्र खाली टाक. त्यांच्याकडे इंग्रजांकडे बंदूक असतात आणि तेव्हा भुजाजी नाईक वाक्य म्हणतात की हे शस्त्र माझा जीव गेल्यावरच खाली पडतील. तेच वाक्य त्या बातमीमध्ये लिहिलंय की भुजाजी म्हटला की आफ्टर आवर लाईव्ह ओनली. म्हणजे भुजाजी नाईक असतील, कृष्णाजी नाईक असतील, त्यांच्यावरती बक्षीस होतं 200, मग 600, नंतर 5,000, 10,000. पांडू नाईक असतील, कुशाबा नाईक असतील, त्यांचे भाऊ अमृता नाईक असतील, असे त्यांना ते साथीदार मिळाले. 3 फेब्रुवारी 1832 ला राजांना फाशी दिली. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या दिवशी 3 लोकांना फाशी दिलेली आहे. राजेंबरोबर त्यांचे 2 साथीदार होते, बापू सोळसकर, बापू चव्हाण, आणि दुसरे कृष्णा नाईक त्यांचे भाऊ. त्या थोडा अजून कुशाबा का कृष्णा त्याचा अजून डॉक्युमेंट, पण 3 लोकांना फाशी दिली होती. हे अजून लोकांना माहित नाही. तर असा हा दडपलेला इतिहास आहे आणि तो अजूनही आज एवढं काळ लागतोय बाहेर यायला. हे देशाचे रत्न आहेत, किती दाबला इतिहास दाबला जात नाही, कधी ना कधी तो बाहेर येणार आहे. आज मुलं आपली शिकतायत, मोडीचा अभ्यास करतायत, इतर इतिहासाचा अभ्यास करतायत. आमच्या इथं संजय गुजले सर आहेत, पुणे पुरातन विभागाचे अधिकारी, त्यांनी खूप मदत केली मोडीची कागदपत्र. अनिल बैसने सर असेल, आणि सर त्यांचे अजूनही डॉक्युमेंट ब्रिटिश लायब्ररीला आहे. आम्ही त्याचेही रेफरन्स काढलेले आहेत. बार्टीने जर आम्हाला सहकार्य केलं तर तेही आपण कागदपत्र मिळवू. ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्यांचे काय कागदपत्र आहेत, म्हणजे आता जी 400-500 जी कागदपत्र आम्हाला मिळाली पाहिजे. अनेक
ठिकाणी शासन मोठमोठे खर्च करते महापुरुषांच्या कार्यक्रमाला, पण आज भिवडी या ठिकाणी 7 सप्टेंबरला जयंती झाली, पण शासन तिथं उदासीनता त्यांची काय दिसली की काही खर्च करत नाही किंवा कुठला कार्यक्रम घेत नाहीत. बार्टीचे खरंच कौतुक आहे की असे कार्यक्रम व्हायला लागले आणि येणाऱ्या काळामध्ये ते मोठे होतीलच. सरकार आता दखल घेत आहे, पण एक क्रांतिकारक देशासाठी लढलेले असं म्हणून त्यांचं आलं पाहिजे. कुठल्याही इतिहासकारांनी त्याची मोडतोड कुठल्याही जाती धर्मामध्ये भांडणं लावण्यासाठी करू नये. मी एवढ्याच ह्या गोष्टी या निमित्त आज मला बोलायची संधी दिली. बोलण्यासारखं खूप आहे, 14 वर्षाचा संघर्ष आहे, अनेक गोष्टी आहेत, पण वेळेची मर्यादा असते. त्यामुळं मी थोडक्यात थांबतो आणि सर्वांना विनंती करतो की सर तुम्ही खरंच त्या स्मारक जे आहे ज्या ठिकाणी राजांना फाशी दिलेली त्या ठिकाणी आम्ही काम करतो आणि तिथं आम्हाला तिथं ऊर्जा मिळते, कारण की राजांचा सहवास तिथं होता. आज तिथं ते फासावर गेलेले आहेत. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून हेच सांगेल की त्या ठिकाणी आज पुण्यासारख्या ठिकाणी स्वारगेटच्या 5 मिनिटावर अंतरावर आहे, पण अनेकांना ते माहीत नाही की तिथं असं काहीतरी ऐतिहासिक ठिकाण आहे. त्या ठिकाणी ते जेल होतं. 1878 पर्यंत ते जेल होतं, नंतर ते येरवड्याला ते झालं सब जेल होतं. हे खूप कमी लोकांना माहिती आहे की पुण्याचं जेल तिथं पहिलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना ते पकडलं. तो 1.5 महिन्याचा खटला चालला आणि जे मॅकेन्टॉसनी डायरी लिहिली म्हणतो आपण, मॅकेन्टॉसनी ते त्यांच्या इंग्रजांच्या माहितीसाठी केस स्टडी म्हणून लिहिलं की हे समाज कसे राहतात, कसे काय दरोड टाकतात किंवा काय गुन्हे करतात. पण त्या 250 पानामध्ये त्यांनी 125 पानं समाजावर लिहिली असतील, पण 125 पानं राजे उमाजी नायकांवरती लिहिलेली, कारण की तो सुद्धा प्रेरित झाला असा हा कीर्तिवंत कोण आहे. आणि त्यांची त्यांनी जी माहिती घेतली स्वतः राजांची, त्यांनी ते त्या अंधार कोठडी ती आजही आहे, ती आम्ही ती पडझड झाली म्हणून बंद ठेवलेली आहे, पण त्या भुयारात त्यांना ते ठेवलं होतं. आणि जो 1.5 महिन्याचा खटला चालला होता त्या काळात ते त्यांच्याशी रोज संभाषण करून ती डायरी लिहित होते. एक शोकांतिका की केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने ती डायरी केलेली आहे. जर कुणाला ट्राईब्स वरती अभ्यास करायचा PhD करणारे ते रेफर करतात, पण मध्ये म्हणजे मला 10-12 वर्षापूर्वी जेव्हा ती डायरी पाहिली होती मी ते ऑनलाईन मागवली त्यावेळेस. आता ठीक आहे ह्याच्यावरती ऑनलाईन वगैरे ती उपलब्ध आहे, पण तिकडं ती अजून हे होते ते अभ्यासासाठी वापरतात आणि भारतामध्ये आपल्या लोकांना ती जे काय गॅजेटर आहे किंवा ते मद्रास जर्नलने प्रसिद्ध केलेलं जे काय डॉक्युमेंट आहे आपल्या लोकांना माहीत नव्हतं. असं अनेक क्रांतिकारकांच्या बाबत झालेलं. राजे उमाजी नाईक नाही, त्याच्यानंतर क्रांतीचा लढा पुढे ठेवणारे दौलता नाईक असतील, हरी मकाजी नाईक असतील. हरी मकाजी नाईकांना उमाजी नाईकांसारखी फाशी जेजुरी ठिकाणी झाडाला लटकून दिलेली आहे. आज लाखो भाविक त्या जेजुरीमध्ये येतात. त्यांचं स्मारक आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे. इथं तर खूप लोकांना माहिती पण नसेल की हरी मकाजी नाईकांचं एक शासकीय स्मारक जेजुरीमध्ये आहे. ज्यांनी वासुदेव बळवंत फडकेंबरोबर हरी मकाजी नाईकांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केला. पुण्याचा प्रांत दौलता नाईक प्रमुख होते, सातारा प्रांताचे हरी मकाजी नाईक होते. त्यांना सोमवतीच्या दिवशी लाखोंच्या समोर फाशी दिली, कारण त्यांना माहिती हा समाज सोमवतीला येतो आणि दहशत बसावी उमाजी नाईकांसारखी फाशी दिलेली. पण कधी न घाबरणारा न डरणारा हा समाज आहे. त्याही नंतर क्रांती चालूच राहिली आणि हीच प्रेरणा येणाऱ्या लोकांसाठी मिळेल. ह्याचा आपण इतिहास कसा आपला प्रसिद्ध होईल, राजांचा असेल इतर क्रांती, हा प्रयत्न करू. आणि आजच्या जयंतीनिमित्त आपण आम्हाला संधी दिली बोलायची त्याबद्दल बार्टीचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.